पण तो रेड्डी जो आहे त्याचा सर्वात जवळचा कलेक्शन एजंट हा निलेश म्हात्रे होता तेव्हाच्या काळात. निलेश म्हात्रे हा टाउन प्लॅनिंगमध्ये त्याने बरेच वर्ष काढले आहेत. ती ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झाली तर एकाच वेळेला मोर दॅन 200-300 लोकांचा जीवाची हानी एकाच वेळेला जाऊ शकते जीव तिथे. आता यांनी ॲक्शन जर घेतलेला नाही तर मी ठरवलं आहे असं ट्रान्सफॉर्मर जो आहे ना तिकडे गाल्यात यांना अधिकाऱ्याला घेऊन जाणार आणि त्या गाल्यात बंद करून ना ट्रान्सफॉर्मरला आग लावणार आहे. तर तुम्ही प्रभागात बघणार ना तुम्ही तर ते सहाय्यक आयुक्त नाहीत, कोण लिपिक प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून बसला आहे, कोण पिऊन प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून बसला आहे. म्हणजे वसई विरार महापालिकेला हे अधिकारी चालवतील का? हा इर्शाद खान नावाचा आणि इतर जो नावं घेतलं आहे मी हे सगळं यांचे फक्त पैसे पुरवणारे लोक नाही आहेत, तर हे यांना डान्स बारमध्ये घेऊन जातात, हे यांना डिस्कोमध्ये घेऊन जातात. तर निलेश म्हात्रे त्याला जेव्हा आम्ही विचारलं नाही आम्ही नोटीस दिली आहे DPL फॉलो करू. अरे निलेश म्हात्रे तू DPL फॉलो करतोय, तुझा घरचा कोण मेला असता तर तू हेच जबाब दिला असता का? नमस्कार. जसं की आपल्याला माहीतच असेल की वसई विरारमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा जळून मृत्यू झाला, ट्रान्सफॉर्मरमध्ये ब्लास्ट झाला. आणि या घटना काही नवीन नाही आहेत. वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना समोर आलेल्या आहेत ज्याच्यामुळे अख्खा देश हादरलेला आहे. नुकताच 17 जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला अनधिकृत बांधकामांमुळे आणि त्यानंतर अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु आमचा प्रश्न हा आहे की महानगरपालिका फक्त अनधिकृत इमारतींवर लक्ष का देते, तर त्यांनी अनधिकृत फॅक्टरीजवर इंडस्ट्रीजवर देखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आज वसई विरारचा हायवे पट्टा ह्याच्यावर पूर्ण इलिगल इंडस्ट्रीजचं जाळं पसरलेलं आहे आणि ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. आमदार खासदार त्यांच्या परीने कितीही प्रयत्न करत असले, किती पत्रव्यवहार होत असले तरी पण महानगरपालिका शांत काय? नेमकं हे इंडस्ट्रीच्या मालकांचे धागेदोरे कुठे पोहोचलेले आहेत ह्यावर आता प्रश्नचिन्ह उचलणं खूप गरजेचं आहे. आज एक जो किस्सा आहे हा किस्सा आहे पेल्हार परिसरातील एका इंडस्ट्रीचा. या इंडस्ट्रीच्या आत ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे. म्हणजे कुठेतरी आपली चोरी लपवण्यासाठी इंडस्ट्रीचे मालिक आज कुठपर्यंत जाऊन नागरिकांचा जीव, आपल्या कामगारांचा जीव धोक्यात घालत आहेत ही घटना आता समोर आली आहे. ही घटना आहे पेल्हारची. पेल्हारमध्ये ही कंपनी आहे आणि जवळपास 200हून अधिक लोक या कंपनीमध्ये काम करतात आणि जिथे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या वरच्या बाजूला जे आहे ती लोक काम करतात. म्हणजे जर उद्या कोणतीही घटना झाली, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पावसाचे दिवस सुरू आहेत, कुठून लिकेज होऊ शकतं, शॉर्ट सर्किट होऊ शकतं, कोणतीही मोठी घटना होऊ शकते. जर असं काही झालं तर नेमकं काय करायचं? आणि जर कोणता मोठा अपघात झाला त्यानंतर पुन्हा एकदा प्रशासन काही दिवस गाजावाजा करणार आणि त्यानंतर मंत्र्यांचं येणं जाणं होणार आणि पुन्हा लोक हा मुद्दा विसरून जाणार. या संपूर्ण मुद्द्याबाबत आज भाजपाचेच पदाधिकारी समोर येऊन कारवाईची मागणी करत आहेत. कारण जसं त्यांच्या निदर्शनाची संपूर्ण गोष्ट आली त्यांनी त्वरितच ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. आज आपल्यासोबत आहेत राहुल सिंगजी, जे भाजपचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांना विचारूया नेमका संपूर्ण मुद्दा काय आहे आणि कशा प्रकारे नागरिकांचा जीव प्रशासन धोक्यात आणत आहे. सर काय सांगाल, आज पेल्हारमध्ये ही कंडिशन आहे, इलिगल फॅक्टरीज आहेत, काय हा मुद्दा आहे, नेमका कशा प्रकारे तुमची कारवाई सुरू आहे? वसई विरार महापालिकेचा हद्दीत येणारा जो पेल्हार प्रभाग आहे आपला, त्या पेल्हार प्रभागमध्ये सागर इंडस्ट्रियल इस्टेट आहे, ग्राउंड+2 ती इंडस्ट्रियल इस्टेट आहे. त्याच इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ग्राउंड फ्लोअरला ट्रान्सफॉर्मर बसवला आहे, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्याच्यावरती हे मोर दॅन 200-300 लोक पर युनिट, म्हणजे असे 40 ते 50 युनिट आहेत. मोर दॅन 200-300 लोक पर युनिटमध्ये डे नाईट 24 तास ती इंडस्ट्री चालते, काम करतात. समजा दुर्दैवाने असा घटना होऊ नये, पण समजा ती ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झाली तर एकाच वेळेला मोर दॅन 200-300 लोकांचा जीवाची हानी एकाच वेळेला जाऊ शकते जीव तिथे. बरोबर. 6 वर्षाची मुलगी वारली, त्याच्यावर महानगरपालिकेने काहीच ॲक्शन घेतली नाही. आज जर आपण बघितलं कितीतरी DPs जे आहेत तर असेच उघडे आहेत, त्यांना टाळं पण लावलं जात नाही आहे. तर आता तुम्हाला वाटतं की या इंडस्ट्रीसाठी पालिकेला जाग येईल? महानगरपालिकेचा भ्रष्ट आणि निर्लज्ज हे असे अधिकारी आहेत. भ्रष्ट का सांगतो का भ्रष्टाचारचा रॅकेट आहे म्हणून हे सगळं इलिगल होतो, आणि निर्लज्ज यासाठी सांगतो आहे का यांचा म्हणजे जीव गेला ना तरी यांना लाज वाटत नाही, एवढे निर्लज्ज झाले आहेत हे. ह्यांचा जो इलिगलचा जो रॅकेट आहे त्याच्यामुळे हे लोकांचा जीव जातो आहे. आता त्या पोरीसी गेली, आपण बघितलं की तर वसई विरार महापालिकेचा जो STPचा प्लांट चालू आहे तिथे वसई विरार महापालिकेचा अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणामुळे एक बालाजी वाघमारे म्हणून असोलेचा राहणारी व्यक्ती होता, त्याचा शॉक लागून जीव गेला आहे. त्याला पण जबाबदार ही पूर्णपणे वसई विरार महापालिकाच आहे. आणि ॲक्शन काहीच होत नाही, काहीच होत नाही ना, काहीच होत नाही. ठेकेदार तसं परत काम करतोय. याचा अगोदरही जिथे STPचा प्लांटमध्ये जेव्हा जीव गेला त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नोटीस द्या, त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याचा काम टर्म्स अँड कंडिशनच्या हिशोबाने तो काम करत नाही, यासाठी आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना कळवलं होतं, पण या लोकांनी ॲक्शन घेतला ना. आत्ता यांनी ॲक्शन जर घेतलेला नाही
तर मी ठरवलं आहे असं ट्रान्सफॉर्मर जो आहे ना तिकडे गाल्यात यांना अधिकाऱ्याला घेऊन जाणार आणि त्या गाल्यात बंद करून ना ट्रान्सफॉर्मरला आग लावणार आहे मी. सर ह्या संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव काय आहे आणि कोण कोण आहे इंडस्ट्री चालवणारे? सागर इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून आहे. हा वसई विरार महापालिकेच्या प्रभाग ॲप पेल्हारमध्ये आहे. तिथे इर्शाद खान नामक भूमाफिया आहे, शहजाद खान, रफिक पठाण म्हणून आहे आणि असे अनेक भूमाफिया तिकडे आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं इल्लिगल बांधकामचं झालं तिकडे चालू आहे. सर इल्लिगलचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेकदा भूमाफी आहेत ह्यांच्यासोबत अधिकारी जे अभियंता आहेत ते पण किती मिळालेले आहेत तुम्हाला माहिती आहे. अनेकदा बदल्या होत्या, त्यांच्या सस्पेंड होतात, पण परत ज्या सस्पेंड झालेल्या अभियंता आहेत त्यांना परत रुजू केलं जातं. बरं झालं तुम्ही हा विषय काढला. जो इर्शाद खान जो नाव घेतलं ना मी, हे याचा जो रॅकेट मी का सांगितलं, कारण हा इर्शाद खान नावाचा आणि इतर जो नावं घेतलं मी हे सगळं यांचे फक्त पैसे पुरवणारे लोक नाही आहेत, तर हे यांना डान्स बारमध्ये घेऊन जातात, हे यांना डिस्कोमध्ये घेऊन जातात. काही दिवसापूर्वी या इर्शाद खानचा आपल्या 3 इंजिनियरबरोबर व्हिडिओ आलेला, त्यामध्ये सस्पेंड झालेले ते इंजिनियर परत त्यांना कामावर घेतला वसई विरार महापालिकेने. आता जेव्हा परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब आलेले इकडे, तेव्हा त्याने परत ऑर्डर काढली की त्यांना निलंबन करा तुम्ही. म्हणजे वसई विरार महापालिकेला इतर बाकी कोण कर्मचारी भेटत नाही का? हेच भ्रष्टाचारी अधिकारी भेटतात का तिकडे? आणि तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की आपला गेल्या वर्षी वसई विरार महापालिकेने 20 हे सहाय्यक आयुक्त प्रमोट केलेले आहेत, जे प्रॉपर सहाय्यक आयुक्त आहेत. तरी पण त्या 20मध्ये फक्त 2 सहाय्यक आयुक्त हे प्रॉपर प्रभागला आहेत. बाकी इतर तुम्ही प्रभागात बघणार ना तुम्ही, तर ते सहाय्यक आयुक्त नाहीत. कोण लिपिक प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून बसला आहे, कोण पिऊन प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून बसला आहे. म्हणजे वसई विरार महापालिकेला हे अधिकारी चालवतील का? हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत तिकडे, म्हणून असा प्रकारचा घटना घडते रोज. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 8 महिन्यामध्ये वसई विरार महापालिकेचा हलगर्जीपणामुळे आणि भ्रष्टाचार, हे अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचार, 8 महिन्यामध्ये मोर दॅन 150 लोकांचा जीव गेलेला आहे. 150पेक्षा जास्त. त्याहून STP प्लांटच्या हलगर्जीपणामुळे, रस्त्यामुळे, खड्ड्यामुळे, आपला शॉक लागून, प्लस इल्लिगल बांधकाम जे पडला, बिल्डिंग पडली विरारची. नंतर बफानेला प्रभाग जीला एक भिंत उभा जायला, दुसऱ्या दिवशी तो ग्लास फॅक्टरीची ओपनिंग झाली, त्याच वेळा ती भिंत पडली आणि यादव म्हणून एक मुलगा मेला. आणि या घटना समोर पण येत नाहीत सर. आला ना, त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, पण कारवाई काहीच झाली ना. तो गाला तसंच उभा आहे. तिकडचा सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे, त्याला जेव्हा आम्ही विचारलं, नाही आम्ही नोटीस दिली आहे DPL फॉलो करू. अरे निलेश म्हात्रे, तू DPL फॉलो करतोय, तुझा घरचा कोण मेला असता तर तू हेच जबाब दिला असता का? निलेश म्हात्रेंच्या सर अनेक तक्रारी आहेत, अनेक म्हणजे हायवे परिसरामध्ये टपऱ्या लावण्यापर्यंतचा पण त्यांचे घोटाळे समोर आलेले आहेत. निलेश म्हात्रे हा एवढा भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ना, आपला माहितीसाठी त्या सांगतो. आता EDचा कस्टडीमध्ये आपले 2 अधिकारी आहेत, पण तो रेड्डी जो आहे त्याचा सर्वात जवळचा कलेक्शन एजंट हा निलेश म्हात्रे होता. तेव्हाच्या काळात निलेश म्हात्रे हा टाउन प्लॅनिंगमध्ये त्याने बरेच वर्ष काढले आहेत. याची पण ED इन्क्वायरी झाली पाहिजे, तसं मी पत्र दिलेलं आहे. दुसरा, निलेश म्हात्रेकडे असा कुठला अल्बर्ट आइन्स्टाईनचा डोका आहे जो, आणि तो सहाय्यक आयुक्त नाही आहे, तरी पण त्याला CUCचा चार्ज दिला होता, मध्ये प्रभाग ॲपचा चार्ज दिला होता, आणि Gचा चार्ज तर त्याच्याकडे वर्षापासून आहे. तर असा कुठला तो मोठा अधिकारी लागून गेला आहे ज्याला 3 चार्ज दिला? आपल्या महापालिकेला दुसरे अधिकारी नाही आहेत का? तर तो सर्वात जास्त मोठा भ्रष्टाचारी अधिकारी आहे, त्याचं नाव आहे निलेश म्हात्रे. सर शेवटचा प्रश्न विचारेन. आज भाजपची सत्ता आहे केंद्र आणि राज्यामध्ये, पालिकेवर आता निवडणुका होतील ते होतील, पण आता राज्य लेवलला, म्हणजे आता जसं राज्य, आता आमदारकी तुमची आहे, तर काय त्या लेवलला तुम्ही आता प्रयत्न करणार आहात इंडस्ट्रीजमध्ये हे सगळे घोडबंगाल थांबवण्यासाठी? कारण आता जसं एका बाजूला आपण म्हणतोय की 4थी मुंबई आपल्याला बनवायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना, मग कशा आता भाजपचे प्रयत्न असणार आहेत? बघा, आम्ही आमदार म्हणून, आमचे आमदार पण चांगले काम करत आहेत, पण काय झालं आहे, हे अधिकाऱ्यांना माज आलेली आहे. 35 वर्षापूर्वी त्यांना काम करायची सवय नाही आहे. आता आमचे आमदार लागले आहेत कामाला, ते काम चांगलं करत आहेत. आता गेल्या हाऊसमध्ये पण आपण बघितलं असतं, चांगले मुद्दे उचलले आहेत. पण इथले जे अधिकारी आहेत ना, त्यांना 30 वर्षापासून काम करायची सवय नाही म्हणून. मग ती सवय मोडायला थोडीशी वेळ जाईल आम्हाला, पण आम्ही नक्की मोडू. आणि समजा ज्यांनी काम करायला नकार दिला, असा हलगर्जीपणा केला, याने घरी बसू, आम्ही नक्की घरी बसू. धन्यवाद सर.
जसं की आपण पाहिलाच MSEBचा मुद्दा हा किती मोठा उठलेला आहे. ट्रान्सफॉर्मर आहेत, अनेक ट्रान्सफॉर्मर ज्यांच्यामध्ये बिघाड सुरू आहे. अनेकदा आपण बघत असाल, जर आपण रस्त्याने जात असाल, किमान आपण 2 ते 3 ट्रान्सफॉर्मर असे बघता गल्लीतून जात असताना यांना स्पार्क होत असतो. MSEBला आपण माहिती देतो, परंतु MSEB काय म्हणते की हे रोजचं आहे, व्होल्टेज वर खाली होत असतं, अशी उत्तरं MSEB कडून मिळतात. परंतु खरंच जेव्हा 6 वर्षाची मुलगी मिली त्यानंतर पण प्रशासनाला जाग येत नसेल तर खरंच हे प्रशासन इतकं झोपलेलं आहे की आता इतके जीव झाले आहेत तरी काय होणार असं प्रश्नचिन्ह आहे. कुठेतरी या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि सुरुवात इथून झालेली आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा, जी कारवाई होते, इंडस्ट्री बंद होते की आहे तेच प्रकरण सुरू राहतं. धन्यवाद.